नमस्कार विद्यार्थ्यांनो. राज्यशास्त्र प्रकरण दुसरे 1991 नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण हे प्रकरण आता आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण पहिलं प्रकरण अभ्यासलेलं आहेच. आता काय आहे 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात जो एक नवीन शब्द प्रयोग आला तो कुठला, तर तो होता जागतिकीकरण. कुठला शब्द होता, तर जागतिकीकरण. या शब्दाचा अर्थ हा खूप व्यापक स्वरूपातला आहे. 1991 नंतरच्या काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञान विषयक आणि विचार प्रणाली विषयक बदलांचा यामध्ये समावेश होतो. महत्वाचा इथं मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. काय काय आहे 1991 नंतरच्या राजकीय बदल, सामाजिक बदल, सांस्कृतिक बदल, आर्थिक बदल, तंत्रज्ञान विषयक बदल आणि विचार प्रणाली विषयक बदल जे जे झाले त्या सगळ्यांचा समावेश हे जागतिकीकरण या शब्दामध्ये होतो. त्यामुळे जागतिकीकरणाचा अर्थ जो आहे तो खूप व्यापक अर्थ आहे. तत्पूर्वी बघताना आपण बघायचं आहे की जागतिकीकरणाचा आपण सगळ्यात पहिल्यांदा बघायचा तो म्हणजे जागतिकीकरणाचा अर्थ काय आहे ते बघायचं. देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राच्या बाहेर होणारा आर्थिक प्रक्रियांचा विकास आणि विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय. व्याख्या परत एकदा ऐका. देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राच्या बाहेर होणारा आर्थिक प्रक्रियांचा विकास आणि विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय. म्हणजे काय, तर या प्रक्रियेमध्ये देशाच्या सीमा क्षेत्राच्या बाहेर भांडवल, वस्तू, उद्योजक, व्यावसायिक आणि मनुष्यबळ यांचा जागतिक बाजारपेठेमध्ये मुक्त संचार होणे अपेक्षित आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात. म्हणजे एक लक्षात घ्या, आज टाटा उद्योग समूह आहे. टाटा उद्योग समूह आपली वाहने कुठे विकतो, भारत देशात. आता टाटा हे मूळचे भारतीय आहेत, ते भारतामध्ये त्यांचा उद्योग आहे. भारतात ते त्यांची वाहने विकतात. हे देशांतर्गत व्यापार झाला. आणि भारताबाहेर सुद्धा ते परदेशात त्यांची वाहने विकतात. ही झालं जागतिकीकरण. लक्षात येते. आता उदाहरण याची अनेक बघू शकतो आपण. उदाहरणार्थ तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला परदेशातील एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे किंवा तिथल्या विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर आपण ऑनलाईन अर्ज करून प्रवेश आपला निश्चित करू शकतो. जगातल्या कोणत्याही भागातल्या लोकांशी आपण मोबाईल, SMS, व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधू शकतो. किंवा परदेशी कंपन्यांचे उत्पादन आपल्या देशात आपल्याला विकत मिळते आणि आपल्या देशातलं उत्पादन परदेशामध्ये विकत मिळू शकतं. या प्रक्रियेला जागतिकीकरण असं म्हटलं जातं. थोडक्यात एक लक्षात घ्यायचं, जगातल्या कुठल्याही बाजारपेठेत मिळणारी वस्तू जगातल्या प्रत्येक देशामध्ये मिळणं म्हणजे जागतिकीकरण असा त्याचा अर्थ आहे. जागतिकीकरणाची व्याख्या थोडक्यात ढोबळमानाने लक्षात ठेवायची. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, जागतिकीकरण. जे मगाशी पहिल्यांदा सांगितलं की देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राच्या बाहेर म्हणजे भारत देशाची भौगोलिक सीमा जी आहे त्या सीमेच्या मध्येच एखादा व्यापारी आपले व्यापार किंवा आपला माल, आपलं उत्पादन पूर्वी विकू शकत होता. आता तो जगातल्या कुठल्याही देशामध्ये विकू शकतो. याला जागतिकीकरण असं म्हटलं जातं. ही प्रक्रिया 1991 नंतर सुरू झाली. मग याचे परिणाम काय झाले, त्याचा परिणाम आपल्याला बघायचा आहे की जागतिकीकरणाचे परिणाम आपल्यावर काय झाले भारतावर. तर आर्थिक परिणाम झाला, राजकीय परिणाम झाला, तंत्रज्ञान विषयक परिणाम झाला, सामाजिक परिणाम झाला, सांस्कृतिक परिणाम देखील झाला. मग यातला पहिला परिणाम बघायचा आहे तो आर्थिक घटकावर काय झाला. महत्वाचा सगळ्यात मोठा परिणाम जो झाला तो आर्थिक घटकावर झाला. आर्थिक घटकावर काय परिणाम झाला जागतिकीकरणाचा, तर पहिला परिणाम झाला काय झाला, तर भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार झाला. जागतिक बाजारपेठेमध्ये भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार झाला. आता भांडवल म्हणजे पैसा, गुंतवणूक म्हणजे पैसा एखाद्या ठिकाणी गुंतवणे, मुक्त संचार. लक्षात घ्या, आर्थिक घटकावर झालेला पहिला परिणाम काय झाला जागतिकीकरणाचा, तर भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. हा पहिला परिणाम काय आहे याच्यामध्ये एक लक्षात घ्या. कुठलाही व्यापार, अगदी छोटा मोठा व्यापार, तुम्हाला साधी गाड्यावर एखादी फळं जरी विक्री
करायची झाली किंवा मोठा कारखाना जरी उभा करावा लागला तर त्यासाठी थोडी प्रकार का असेना गुंतवणूक करावी लागते. म्हणजे छोटा उद्योग असो किंवा मोठा उद्योग असो, गुंतवणूक पैशाची करावीच लागते. म्हणजे काय, भांडवल गुंतवावं लागतं. आणि हाच भांडवल जो आहे तो अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक अतिशय महत्वाचा घटक आहे. कोणताही उद्योगधंदा निर्माण करण्यासाठी किंवा उभा करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असतेच. अशा प्रकारची गुंतवणूक ही सरकारी क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्रातून सुद्धा केली जाते. आज आपण बघतोय टाटा असेल, रिलायन्स असेल किंवा महिंद्रा सारखी कंपनी असेल, गोदरेज असतील, या कंपन्या केवळ भारतातच गुंतवणूक करतात असं नाहीये, तर त्या भारताबाहेर देखील गुंतवणूक करतात. आज गोदरेजच्या वस्तू, टाटाची वाहनं किंवा रिलायन्सची कुठलीही वस्तू असतील तर ते भारतासोबत भारताच्या बाहेर सुद्धा त्यांना विकता येते. त्याचबरोबर इतर राष्ट्रातली सुद्धा, म्हणजे अमेरिका असेल, युरोप असेल किंवा आफ्रिका खंडातली राष्ट्र असतील, ही त्यांचं उत्पादन भारतामध्ये विकतात. म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या, एक भांडवली गुंतवणुकीचा मुक्त व्यापार म्हणजे मुक्त संचार झाला. म्हणजे देशातून परदेशात आणि परदेशातून पुन्हा आपल्या देशात ह्या वस्तू मिळू लागल्या. पण हे काय होतं, 1990 पूर्वी अशा प्रकारच्या गुंतवणुकी या खूप कमी व्हायच्या. कधी, 1990च्या पूर्वी अशा प्रकारच्या गुंतवणुकी या खूप कमी असायच्या. त्याचं कारण काय होतं, त्या काळी सरकारी नियमांचे खूप अडथळे होते. म्हणजे आयात कर असेल, निर्यात कर असेल, एखादी वस्तू तुम्ही आमच्या देशात विकताय, त्या वस्तूचे म्हणजे खूप कस्टम ड्युटी वगैरे प्रचंड प्रमाणाचे टॅक्सेस असायचे, कायदे असायचे, हे होते. 91 नंतर हे सगळे अडथळे दूर झाले किंवा बऱ्यापैकी 90% कमी झाले. आणि यातूनच काय होत गेले, हा मुक्त बदल झाला. म्हणजे काय, भांडवली गुंतवणूक ही सर्वतर म्हणजे जगातल्या कुठल्याही देशातला व्यापारी जगातल्या कुठल्याही देशामध्ये तो गुंतवणूक करू शकू लागला. ह्या पहिला परिणाम झाला कशाचा, तर म्हणजे आर्थिक घटकावर झालेला पहिला परिणाम. आणि ही भांडवली गुंतवणूक जी असते ती दोन्ही बाजूने म्हणजे स्वदेशातून परदेशात आणि परदेशातून स्वदेशात अशा दोन्ही ठिकाणी होत असते. हा पहिला आर्थिक घटकावरचा परिणाम. दुसरा परिणाम काय झाला, तर व्यापार संकल्पनेमध्ये बदल झाले. दुसरा परिणाम जो झाला तो झाला कुठला, व्यापार या संकल्पनेमध्ये बदल झाला. आता व्यापार ही संकल्पना काय आणि त्याच्यामध्ये बदल काय झाला, आर्थिक घटकाचा आर्थिक घटक जो आहे त्याच्यामधला दुसरा जो परिणाम झाला तो कुठला, व्यापार संकल्पनेत बदल झाला. व्यापार संकल्पनेत काय बदल झाला, व्यापार तर व्यापारच आहे, तो बदल काय झाला. 3 प्रकारे बदल झाले व्यापार या संकल्पनेमध्ये. पहिला बदल कुठला झाला, जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती झाली. WTO म्हणजेच जागतिक व्यापार संघटना निर्माण झाली. जागतिक व्यापार संघटना निर्माण झाली. हा पहिला बदल व्यापार संघटनेचा झाला. यानुसार काय झालं, आता जागतिक व्यापार संघटना ही का अचानक एकाएकी निर्माण झालेली संघटना नव्हती. याची पार्श्वभूमी ही खूप आधी म्हणजे 1948 मध्ये दडलेली आहे. तर काय आहे, 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे काही नियम बनवले आणि त्या नियमाचा एक करार केला. कुठला करार, तर गॅट करार. गॅट हा GATT हा जो त्याचा शॉर्ट फॉर्म होतो, तर जनरल अग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टेरिफ. तर हा करार होता. याच कराराच्या धर्तीवर पुढे 1995 साली जागतिक व्यापार संघटनेची, कधी 1995 साली जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली किंवा जागतिक व्यापार संघटना निर्माण झाली. यामध्ये काय झालं, WTO ची निर्मिती झाली. त्याला WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा WTO असं देखील म्हटलं जातं. तर काय आहे, WTO ची निर्मिती करून पुढे केलं, आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर शुल्क रद्द करून किंवा इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या WTO म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेचे मुख्य काम होते. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनावर लक्ष ठेवणारी ही एकमेव संघटना आहे.
जागतिक व्यापार संघटना काय करते, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संबंधी जे जे काही नियम केलेले आहेत त्या नियमांचं सर्व देशांच्याकडून पालन होतं की नाही हे लक्ष ठेवणारी ही संघटना आहे. त्याचसोबत या संघटनेला अजून एक महत्वाचं काम करावं लागतं. 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांच्या मध्ये जर व्यापारासंबंधी, नीट लक्षात घ्या, राजकीय नव्हे, आर्थिक, राजकीय नव्हे, कुठला वाद, व्यापारासंबंधी किंवा आर्थिक बाबतीत जर कुठला वाद निर्माण झाला तर तो वाद सोडवण्याचं काम ही जागतिक व्यापार संघटना करते. आणि काय करते, 2 किंवा अधिक देशांच्या मध्ये नव्यानं पुन्हा व्यापार करण्यासाठी जे WTO मध्ये सहभागी नाहीत अशा राष्ट्रांना नव्यानं सहभागी करून घेऊन 2 देशांना किंवा 2 पेक्षा जास्त देशांची एका व्यासपीठावर आणून त्यांची बोलणी करून त्यांच्यामध्ये व्यापार सुरू करण्याची प्रक्रिया ही WTO किंवा जागतिक व्यापार संघटना करते. हा झालेला आहे व्यापार संघटनेमधला पहिला बदल. दुसरा बदल काय झाला, जागतिक व्यापार संघटनेमध्ये सेवा क्षेत्राची भर घातली. सेवा क्षेत्र, आता सेवा क्षेत्र म्हणजे काय, सेवा क्षेत्रातली बदल. साधारणपणे आपण बघतोय की व्यापार हा वस्तूंचा केला जातो. व्यापार कशाचा केला जातो, वस्तूंचा. कुठल्या, लोखंड, कोळसा, खनिज तेल, बी बियाणे, धान्य, फळे, फुले, वाहनांचे स्पेअर पार्ट, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील, ज्या सर्वसाधारण कुठल्याही गोष्टी, अगदी घरातल्या टेबल, खुर्ची ह्यापासून सुद्धा आपण ही सुद्धा उदाहरणं घेऊ शकतो. तर याच वस्तूंचा व्यापार होऊ शकतो असंच पूर्वी होतं. मात्र 1990 नंतर व्यापार या संकल्पनेमध्ये सेवा क्षेत्राची भर घालण्यात आली. कशाची, सेवा क्षेत्राची. व्यापार या संकल्पनेमध्ये भर घातली. थोडक्यात सांगतो, सर्व्हिस म्हणतो ना आपण, सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्राची भर घालण्यात आली. आता याच्यामध्ये काय आहे, सेवा क्षेत्र म्हणजे ग्राहकाला कोणतीही वस्तू विकायची नाही. काय सांगतो नीट लक्षात घ्या, सेवा म्हणजे ग्राहकाला कुठलीही वस्तू विकायची नाही. मग काय, तर सेवा क्षेत्र म्हणजे ग्राहकाला कोणतीही वस्तू न विकता सेवा देणे किंवा सेवा विकणे असा त्याचा अर्थ आहे. सेवा देणे किंवा सेवा विकणे. मग आता सेवा म्हणजे काय, आपण एसटीनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगलीमधून साताऱ्याला जायचं असेल तर काय करावं लागतं, फुकट कोण सोडतं का, तर फुकट सोडत नाही. तर त्यासाठी आपल्याला एसटीत बसल्यानंतर तिकीट विकत घ्यावं लागतं. मग एसटी महामंडळ आपल्याला काय विकतं, कुठली वस्तू विकते का, नाही. तर काय, तर ते आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याची सेवा देतात असं. त्यात मग या सेवा सेक्टरमध्ये किंवा सेवा क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो, बँक, विमा क्षेत्र, बस वाहतूक, रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक आणि माल वाहतूक. लक्षात घ्या, आता तुमच्या घरातली एखादी वस्तू आहे, तुम्हाला एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायची आहे. कुठलंही बदली झालेले साहित्य न्यायचंय, घरातलं साहित्य दुसऱ्या ठिकाणी न्यायचंय, तर ते विकायचं नाही. मग त्याच्या बदल्यात ट्रक मालकाला किंवा ट्रक चालकाला आपण जी वस्तू देतो ते काय देतो, भाड्याच्या रूपात देतो. मग भाडं म्हणजे काय, आपल्या घरातल्या वस्तू एका ठिकाणी असलेल्या दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतो, त्याला काय म्हटलं जातं, सेवा देणे. याला सेवा क्षेत्र असं म्हटलं जातं. म्हणजे व्यापार संकल्पनेमध्ये सेवा क्षेत्राची सुद्धा भर घालण्यात आली. ह्या महत्वाचा बदल जो झाला तो 1991 नंतर. आता बँकेत आपण पैसे ठेवतो, बँकवाले आपल्याला काय विकतात का, काही विकत नाही, पण बँकेत आपण पैसे ठेवतो. कशासाठी पैसे ठेवतो, आपले पैसे सुरक्षित राहतात. समजा बँक घरात चोरी झाली तर पैसे आपल्याला मिळत नाहीत, पण समजा बँकेवर दरोडा पडला, बँकेत चोरी झाली तर ते पैसे परत मिळण्याची आपल्याला शाश्वती किंवा हमी असते. आता बँकेत आपण पैसे ठेवतो, समजा 10,000 ठेवले, 20,000 ठेवले, तर त्याच्या बदल्यात मग बँकेला काय फायदा होतो, आपण तुम्ही एटीएम वापरत असाल तर तुमच्या लक्षात येईल दरवर्षी एटीएम चार्जेस 100, 150, 200 जे काय प्रत्येक बँकेप्रमाणे वेगवेगळे असतात, ती एटीएम चार्जेस कट केले जातात. तुमचा बॅलन्स मेंटेन ठेवण्याचे चार्जेस कट केले जातात आणि मिनिमम बॅलन्स तुम्ही ठेवावा ही एक अट असते त्यांची. हे आपल्याला बँक काय करते, सेवा पुरवते. आणि आपण जर मोठी रक्कम ठेवली आहे, मोठी असेल किंवा छोटी कुठली असेल, अगदी 100 रुपये सुद्धा, वर्षभराचं व्याज त्याच्यावर अगदी 1 रुपया 2 रुपयापासून जे काय असेल ते 1000 लाखात सुद्धा आपल्याला ते व्याज देते. ह्याला म्हटलं जातं
सेवा, म्हणजे बँक आपले पैसे सांभाळते, त्या बदल्यात आपल्याला ते व्याज देते आणि शिवाय जी काही सर्व सेवा असेल बँक पुरवते, सर्व्हिसची असेल किंवा सेवा, ते आपल्याला पुरवते. मग एटीएमचे चार्जेस असतील, बँकिंग चार्जेस असतील, ऑनलाईन नेट चार्जेस असतील, चेक क्लिअरन्स करायचं असेल, जे काय ते सगळं सेवा क्षेत्रामध्ये. हा दुसरा बदल झाला. तिसरा महत्वाचा बदल जो झाला तो कुठला झाला? तो जो झाला तो प्रचंड मोठा बदल झाला आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराची पूर्णपणे संकल्पनाच बदलून टाकली. तो तिसरा बदल झाला, तो म्हणजे कंटेनर कार्गो. कंटेनर कार्गो हा काय बदल आहे? कंटेनर कार्गो, कंटेनर शब्द ऐकला असेल काही जणांनी, कार्गो सुद्धा शब्द ऐकला असेल. तर कंटेनर कार्गो जो आहे तो काय बदल झाला? कंटेनर कार्गो म्हणजे जागतिक व्यापाराच्या बाबतीत हा अतिशय महत्वाचा बदल आहे. तो कंटेनर कार्गोच्या माध्यमातून झाला. इंटरनेटवर तुम्ही पहा, जर बघितलं किंवा पुस्तकामध्ये सुद्धा एक आपल्याला चित्र दिलेलं आहे, त्या कार्गो शिपचं उदाहरण किंवा चित्र दिलेलं आहे. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण मालाची वाहतूक करतो. त्याला काय म्हटलं, जी करतो ती जहाजाच्या मार्फत होते. कशाच्या मार्फत होते? समुद्राच्या म्हणजे जो आता सध्या जो महत्वाचा मार्ग, विमान वाहतुकीला काही मर्यादा आहेत, लक्षात घ्या. विमानामध्ये किती किलो वजन असावं किंवा किती टन असावं, किती क्विंटल वजन असावं, याला मर्यादा आहेत. तरच ते विमान हवेत झेपावू शकतं आणि ते व्यवस्थित एका देशातून दुसऱ्या देशामध्ये माल जाऊ शकतो. म्हणजे विमान वाहतुकीला मर्यादा आहेत. पण जहाजातून जो माल आपण म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात पाठवतो, त्याला विमानापेक्षा कितीतरी पटीने तो जास्त माल आपण पोहोचवू शकतो. हे जे कंटेनर कार्गो वाहतूक आहे, म्हणजे प्रचंड मोठ्या आकाराची जहाज आहेत जी समुद्रातून, म्हणजे वेळ प्रसंगी आता आपण बघतो की रस्त्यावर आपण कंटेनरचा ट्रक बघतो, तो किती मोठा असतो. अगदी 16 चाकी 18 चाकी ट्रकावर बसणारा तो कंटेनर असतो. असे जवळपास 100, 200, 500, वेळ प्रसंगी 600 सुद्धा कंटेनर एका जहाजातून दुसऱ्या म्हणजे जहाजातून वाहून नेले जाऊ शकतात आणि तितकी सुरक्षितपणे ती वाहतूक केली जाते. असे जे कंटेनर कार्गो आहेत ह्यांच्यासाठी खास बंदरांची व्यवस्था केलेली असते. म्हणजे एका देशातून समजा मुंबई मधल्या कंटेनर कार्गो शिप मधून दुबई सारख्या ठिकाणी किंवा आफ्रिका खंडातल्या सारख्या ठिकाणी किंवा सिंगापूर, मलेशिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल पाठवला जाऊ शकतो. ही कंटेनर कार्गो वाहतूक हा तिसरा महत्वाचा बदल आहे. याच्यामुळे झालं काय की व्यापारामध्ये आता एकाच वेळेला कोण 500 कंटेनर कुठली एखादी कंपनी पाठवू शकत नाही. मग अनेक कंपन्या एकाच वेळेला एकत्रित येऊन त्यांचं टायमिंग ठरलेलं असतं. ठराविक टायमिंगला कंटेनर कार्गो शिप जाणार आहे किंवा काय, ते सगळे एकत्रित येऊन म्हणजे त्यांना भाड्यामध्ये सुद्धा तितकी सूट मिळते. आपण बघा, स्पेशल गाडी करून स्वतः जाणे एका ठिकाणी आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे एसटी बसनं एका ठिकाणी दुसऱ्या त्या ठिकाणी जाणे, भाड्याच्या मध्ये जो फरक पडतो तोच आहे. म्हणजे कंटेनर कार्गोमुळे काय झालं, मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक एका देशातून दुसऱ्या देशात होऊ लागली. याचा परिणाम असा झाला, आपण दुसऱ्या देशामध्ये स्वस्त दराने माल विकू शकू हे कंपन्यांना कळालं. हा मोठा बदल कशामध्ये झाला तर व्यापारी संकल्पनेमध्ये झाला. म्हणजे जो आर्थिक घटकावर जो बदल झालेला होता किंवा परिणाम झाला तो कुठला तर व्यापार ही संकल्पना या 3 गोष्टींनी पूर्णपणे बदलून गेली किंवा अपडेट झाली असं आपण त्याला म्हणू शकू. तिसरा परिणाम कुठला झाला? आर्थिक घटकामधला तिसरा जो परिणाम झाला तो सगळ्यात महत्वाचा परिणाम झाला तो कुठला तर ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. आता या ट्रान्सनॅशनल कंपन्या काय आहेत? ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय, ट्रान्सनॅशनल कंपनी किंवा कॉर्पोरेशन असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. आता मल्टीनॅशनल हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, पण ट्रान्सनॅशनल म्हणजे काय प्रकार आहे? मल्टीनॅशनल कंपनी म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी, याचाच हा एक प्रकार आहे, फक्त थोडासा अर्थ याचा वेगळा येतो. 1990 पर्यंत संपूर्ण व्यापारी क्षेत्रावर आणि अर्थव्यवस्थेवर सरकारचं बऱ्यापैकी नियंत्रण होतं. पण 1990 नंतर म्हणजे 91च्या कालखंडात जागतिकीकरणामध्ये यामध्ये बदल झाला आणि खाजगी उद्योगांमध्ये वाढ झाली. त्याचबरोबर ज्या खाजगी कंपन्या केवळ एकाच देशात व्यापार करत होत्या त्या आता परदेशी व्यापार सुद्धा करू लागलेल्या आहेत आणि त्यातूनच त्यांचं रूपांतर कशामध्ये झालं तर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये त्याचं रूपांतर झालं. कशामध्ये रूपांतर झालं? बहुराष्ट्रीय
कंपनी. म्हणजे 90 पूर्वी जी फक्त राष्ट्रीय कंपनी होती ती कशी झाली 1991 नंतर बहुराष्ट्रीय कंपनी झाली. तर ट्रान्सनॅशनल कंपनी आणि बहुराष्ट्रीय कंपनी याचा अर्थ समजून घेताना पहिल्यांदा बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे अशी कंपनी जिचे एका देशात मुख्यालय असते परंतु ती अनेक देशांमध्ये व्यापार करत असते. लक्षात आलं. मुख्यालय एका देशात म्हणजे हेडक्वार्टर एका देशात परंतु ती व्यापार अनेक देशांमध्ये करते. मग अशा कुठल्या भारतीय कंपन्या आहेत? बऱ्याच कंपन्या आहेत. रिलायन्स आहे, टाटा आहे. टाटा उद्योग समूह भारतामध्ये सुद्धा गाड्या तयार करून भारतात विकतात. अमेरिकेमध्ये सुद्धा गाड्या तयार करून ते अमेरिकेत विकतात. इंग्लंडमध्ये गाड्या तयार करून इंग्लंडमध्ये देखील त्या गाड्या विकतात. म्हणजे काय ते अनेक ठिकाणी ते व्यापार करतात. पण मुख्य ऑफिस कुठलं, आंतरराष्ट्रीय मुख्यालय कुठं असतं? भारतामध्ये किंवा कुठल्याही एका देशामध्ये. कोका कोला सारखी कंपनी घ्या किंवा इतर कुठले कंपन्या, बीएमडब्ल्यू. आता दुसरं वाहनाचं उदाहरण घेतलं तर मर्सिडीज बेंझ सारखं उदाहरण. मर्सिडीज बेंझ ही कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी. तिचं मुख्यालय जर्मनीमध्ये आहे पण ती अनेक देशांमध्ये आपल्या गाड्या विकते. म्हणजे काय करते? व्यापार करते. मग आता ट्रान्सनॅशनल कंपनी आणि बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काय फरक? आता ट्रान्सनॅशनल कंपनी काय? ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे अशी कंपनी जी अनेक देशांमध्ये व्यापार करते परंतु कोणत्याही एका देशाला बांधील नाही. म्हणजे त्यांचं मुख्यालय कुठल्याही एका देशामध्ये नाही. एक लक्षात घ्यायचा हा फरक आहे ट्रान्सनॅशनल कंपनी आणि बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये. बहुराष्ट्रीय कंपनी सुद्धा अनेक देशात व्यापार करते आणि ट्रान्सनॅशनल कंपनी सुद्धा अनेक देशांमध्ये व्यापार करते. फरक एक आहे, बहुराष्ट्रीय कंपनीचं मुख्यालय कुठल्या तरी एका देशामध्ये अस्तित्वात आहे आणि ती कुठल्या तरी एका देशाला बांधील आहे किंवा जबाबदार आहे. परंतु ट्रान्सनॅशनल कंपनी अनेक देशांमध्ये व्यापार करते पण कोणत्याही देशाला बांधील नाही किंवा जबाबदार नाही. त्यांचं मुख्यालय कुठल्याही देशात नाही. जगाच्या पाठीवर त्या अनेक देशात स्वतःचा माल विकते, उत्पादन विकते, सर्व्हिस देते पण कुठंही त्यांचं मुख्यालय नाही. मग अशा कुठल्या कंपन्या आहेत? तुम्ही नाव ऐकलेलंच आहे. नेस्ले आहे, युनिलिव्हर आहे, जनरल इलेक्ट्रिक आहे आणि सिमेन्स कंपनी. ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या अशा कंपन्या आहेत त्या जगात अनेक देशांमध्ये किंवा जगभर व्यापार करतात परंतु त्यांचं मुख्यालय कुठेही नाही किंवा त्या कुठेही कुठल्या देशाला जबाबदार नाही. इथपर्यंतचा मुद्दा समजला असेल. पुढचा मुद्दा पुढच्या लेक्चरला.